खारपाडा सावरोली सर्व्हिस रोडची अतिशय दुरावस्था। खारपाडा गावच्या पूर्वेकडील समर्थनगर येथे लागून असलेल्या खारपाडा सावरोली सर्व्हिस रोडची दुरावस्था झालेली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। खारपाडापासून 10 ते 12 किलोमीटरवर असणाऱ्या ॲडिशनल पाताळगंगा MIDC मध्ये अनेक पुरुष आणि महिला कामगार या ठिकाणाहून दररोज जा-ये करतात। अनेक वाहनांची वर्दळ असते। खारपाडा ते चावणेगाव दरम्यान जवळजवळ 17 ते 18 मोऱ्यांची कामे केली, परंतु मोऱ्यांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित डांबरीकरण केलेले नाही। दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत। वाहन चालक आणि चाकरमान्यांना खड्ड्यांचा सामना करत जीव मुठीत घेऊन गाड्या चालवाव्या लागतात। अनेक अपघात होत आहेत। या खड्ड्यांमुळे अनेकांना कंबरदुखी, मानदुखी आजारांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे। आज या ठिकाणी आपण खारपाड्याच्या सर्व्हिस रोडच्या समोरच्या बाजूला आहोत। ही दृश्य आपण पाहू शकता। गाड्यांच्या खालच्या बाजूचे जे बंपर्स आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत आणि या ठिकाणी वाहन चालक या ठिकाणी आहेत। काय आपली प्रतिक्रिया आहे या ठिकाणी? या खड्ड्यांकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। येता जाता सर्वांना त्रास होतोय, गाडीला लागतोय, कोणाच्या कमरेला वगैरे मार बसतोय, याला जबाबदार कोण? महाराष्ट्र सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, माझी अशी विनंती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जो खारपाडा पेन तालुक्यातील हे जे कोकणचं प्रवेशद्वार खारपाडा आहे, याच्या समोरचा जो सर्व्हिस रोडची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता कमीत कमी 1 ते 1.5 फूट खोल या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या खड्ड्यांचा त्रास जो आहे तो सर्व वाहन चालकांना, या ठिकाणी गाड्यांना आणि संपूर्ण या ठिकाणी परिसराला होत आहेत। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा प्रशासन यांनी या ठिकाणी तातडीनं लक्ष लावून या ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी, कारण आज मुंबई हायवेचं जर काम रखडलेलं आहे आणि समोरच या ठिकाणी मुंबई हायवेलाच लागून, मुंबई गोवा हायवेला लागून या ठिकाणी खारपाड्याच्या समोरचं आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकता। अतिशय बिकट अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी जर पाणी थोडा जरी पाऊस असला तर कमीत कमी 2.5 ते 3 फूट या ठिकाणी खड्डे आहेत आणि अशामध्ये एखाद्या वाहन चालकाचा, छोटा जो बाईक स्वार आहे त्याचा जीव गमावू शकतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा लेखी तक्रार, पत्रव्यवहार देखील केला आहे, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विभाग, प्रशासन, संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी या विषयाकडे तातडीने लक्ष घालून संबंधित रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी खारपाडा पंचक्रोशीतील नागरिकांकडून आणि चाकरमान्यांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।